पण जर तुम्ही फ्रेशर असताना तुम्हाला कोणती पण कंपनी भाव नाही देत. बरोबर. ठीक आहे. तर तिथे प्रॉब्लेम काय होते की तुम्ही जागोजागी जाता तुमचा रिझ्युमे घेऊन, करेक्ट. यू गेट रिजेक्टेड एव्हरी टाइम. काही मुलांचं असं आहे की आयटी बॅकअप नाहीये, आयटी त्यांचं एम आहे की हम्म. त्यांना आयटी मध्ये जायचं आहे. काय होते की तुम्ही जसं डेव्हलपर्सचे सर्टिफिकेशन घेऊन मार्केटमध्ये आहे, करेक्ट. तसे लॅक्स ऑफ स्टुडंट्स आहेत की तुम्ही स्विच करता, तुम्हाला जॉब नाही मिळत आहे, ज्यांच्याजवळ जॉब आहे त्यांचे ले ऑफ्स होत आहे, कंपनी जे आहे ते ले ऑफ्स करत आहे. त्यांना सांगता की अरे नाही, डेव्हलपमेंटला आता नाही राहिलं, तुम्ही टेस्टिंग कडे जा. टेस्टिंग नाही राहिलं, तुम्ही बिझनेस अनालिस्ट कडे जा. म्हणजे मुलं कन्फ्युज आहेत की कुठल्या टेक्नॉलॉजी करायच्या आणि काय करायचे, कुठल्या गोष्टी जसं सो दॅट आय कॅन प्ले अराउंड इन पॅकेज. करेक्ट. जे माझं पॅकेज होता त्याच्याने मी 200% जम्प घेतलं. अरे वा. 200% जम्प. डोंट रिलाय ऑन कंपनीज की ते तुम्हाला तुमच्या करिअरला अपस्किल करतील, तुमच्या पॅकेजला अपस्किल करतील. डोंट रिलाय ऑन दॅम. दे आर नो बडी टू टीच यू दॅट हाऊ टू वॉक ऑन टू युअर करिअर पाथ. असं होणार की तुम्हाला तो सेटअप करायला वेळ लागणार न्यू कंपनीमध्ये, जो तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनचा सेटअप इथे आहे. बरोबर. ते फॅमिलीच्या म्हणा की तुमच्या जॉबच्या म्हणा की तुमच्या पॅकेजच्या म्हणा, सगळ्या गोष्टी. ॲज अ फ्रेशर आपण जॉब एंट्री कसं करतो, एकदा एंट्री केल्यानंतर ग्रोथ कशी पाहिजे आपल्याला, आणि एकदा जर तुम्ही समजा एखाद्या कंपनीमध्ये जॉईन केलं तर 3 इयर्स 4 इयर्स 5 इयर्स जर तुम्हाला ग्रोथ पर्सनली आणि प्रोफेशनली हवी असेल, जे पण तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला स्ट्रेस मिळतो त्याला पर्सनल लेवलवर नको येऊ द्या. म्हणजे तुम्ही थोड्या वेळाने करा. ॲज अ फ्रेशर, ॲज अ एक्सपिरियन्स, सगळ्यांना डाऊट असतो की आता आयटी मध्ये आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं आहे, आयटी मध्ये आपल्याला पॅकेज चांगलं घ्यायचं आहे, ॲज अ फ्रेशर आयटी मध्ये जॉब मिळवायचा आहे, जॉब मिळाल्यानंतर आपल्याला पोझिशन ग्रोथ स्विच करायचं आहे, पॅकेज वाढवायचं आहे आणि प्रोफेशनल आणि पर्सनल ग्रोथ घ्यायची आहे. तर हे सगळ्या आयटी एम्प्लॉईचं म्हणा किंवा कॅन्डिडेटचं ही एक इच्छा असते की नाही, आपल्याला चांगलं आयटी मध्ये करिअर करायचं आहे. तर आज त्याच टॉपिकवरती आपण प्रॉपर डिस्कस करणार आहोत की 2026 मध्ये आयटी एम्प्लॉई सर्व्हाइव्ह करू शकतो का, ॲज अ फ्रेशर जॉब मिळू शकतो का, आणि जॉब मिळाला तर त्याची ग्रोथ कशी भेटणार आपल्याला आयटी ॲज अ करिअरमध्ये. सो या टॉपिकवरती बोलण्यासाठी मी प्रतीकला इन्व्हाइट केलं आहे, बिकॉज लास्ट जे ऑर्गनायझेशन होतं तिथे प्रोडक्ट ओनर होता आणि आता करंट ऑर्गनायझेशन मध्ये तो स्क्रम लीड आहे. सो ॲज अ फ्रेशर टू ॲज अ एक्सपिरियन्स, BA पासून टीम लीड पर्यंत किंवा जे पण आता स्क्रम मध्ये लीड करतोय, सगळा एक्सपिरियन्स आहे. स्ट्रगल बघितलेला आहे, ग्रोथ बघितलेला आहे, स्विच बघितलेला आहे, कमी पॅकेज पासून जास्त पॅकेज पर्यंत सगळा एक्सपिरियन्स आहे. सो आज आम्हाला टोटल इन अँड आउट लागणार आहे. सो प्रतीक, वेलकम टू आयटी वाला देव ह्या युट्यूब चॅनलवरती. थँक्यू सो मच. अँड येस, शॉर्ट इंट्रोडक्शन. So Dev, so my name is Pratik Mishram. Thank you for having me here. Actually, I born and brought up in Nagpur. So I started my career as a business analyst. Correct. So as I'll tell you about my educational background a bit about it. So I have done my bachelor's of engineering in computer science. I'm a 2014 pass out, and after that I had pursued MBA in marketing. There I'm 2016 pass out. So after that I had worked into sales for a bit of a time. And after that I thought that my core value is into engineering and I have more interest into IT, so then I transitioned myself into IT. I'll tell you how I transitioned into IT definitely Yes. as we are going forward into interview. So that is there. And so I was a BA. After that I become a product owner, and currently I'm a scrum lead in one of the top financial bank of the world. So mostly I've worked into financial domain with all the top banks like HSBC, Citi, and I cannot reveal the name currently, but Okay. yeah, I'm into a very well-known bank currently. So Great, yeah, this is great. all about me. Okay, so thank you, Pratik, for your introduction. Just we can like convert some like a mix with Marathi and English, because Okay. our audience is in Oh, Marathi. yes, Okay. yes, Okay. yes. So Pratik, as you told like your transition was sales into like Scrum and BA. So here transition कसं झालं? हे ट्रान्झिशन असं झालं की so I was in Nagpur, and so current at that time I was into teaching. I was teaching. So for some 5-6 months मी टीचिंग फील्ड मध्ये होतो. Okay. आणि त्यावेळेस I was giving UPSC. Okay. I was having strong interest in UPSC. I wanted to become an IPS. The reason why I wanted to become IPS is because I want to get into RAW. Okay. You might have heard Yes, about yes, RAW. So that was something which was my dream. Oh. But due to some of the other reasons in life, I left that thought of having the career in RAW. Great. पण काय झालं की माझा बॅकअप प्लॅन होता IT.
Okay, so MBA in marketing करायच्या वेळेस I was into sales. I had worked in Just Dial Private Limited for some period of time as an intern. ओके. And माझं मन नाही लागलं तिथे, तर आय केम टू नागपूर अँड देन तिथे मी टीचिंग स्टार्ट केली जस्ट फॉर द सर्वायवल, की तेवढा वेळ माझा निघून जाणार. करेक्ट. घरी फ्रस्ट्रेशन येते. 1 वर्षांनी एकदा एक्झाम होते UPSCची. करेक्ट. एंटायर इयर यू गेट फ्रस्ट्रेटेड की लाईफमध्ये काही पण नाही होत आहे आपला, कसं करायचं. सो आय न्यू दॅट IT is something which is my backup plan. So after having some amount of money and due to some or the other reason, after leaving the UPSC behind my into my past life and then coming to Pune, what I thought ki I want to be into IT, but I want to be in management. Don't want Okay. to be into testing or development. ओके. So I chose business analyst. ओके. So business analyst is someone who gather the requirements and convert them into the workable product. करेक्ट. ओके. तर BA झालं, सर्टिफिकेशन झाल्यानंतर आय ट्रायड अप्लाइंग. पण जर तुम्ही फ्रेशर असताना तुम्हाला कोणती पण कंपनी भाव नाही देत. बरोबर. ठीक आहे. तर तिथे प्रॉब्लेम काय होते की तुम्ही जागोजागी जाता तुमचा रिझ्युमे घेऊन, करेक्ट. यू गेट रिजेक्टेड एव्हरी टाइम. येस. तर मी काय केलं तिथे की एक कंपनी होती स्टार्टअप टाईपची, तिथे जॉईन केलंय मी. तिथे मी नियरली 3.5 इयर वर्क केलंय. तिथे माझे इन्क्रीमेंट झाले 2-3दा. अरे वा. त्यांनी माझं काम बघितलं. दे लाईक इट ऍक्च्युली. इवन द क्लायंट्स हू वॉज इन UK और सो दे ऑल्सो लाईक माय वर्क. ते झाल्यानंतर 3.5 इयर्स तिथे झाले. अँड अगेन माझी पर्सनॅलिटी तशी आहे. आय गेट बोर्ड की मी यार एकच रोल मध्ये आहे, काही होत Okay, नाही लाईफ great. मध्ये, हा. इन्क्रीमेंट नाही होत आहे. हे खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे. लोक कम्फर्ट झोन मध्ये चालले जातात. बरोबर. कम्फर्ट नाही, झोन त्यावरती तर मी येणारच आहे, कारण ग्रोथ आणि कम्फर्ट झोन वरती तुम्हाला येतच आहे. पण फर्स्ट ऑफ ऑल जे ट्रान्झिशन झालं ते एकदम खूप झालं, म्हणजे छान झालं की या इकडे नाही आलं म्हणून IT बॅकअप होता. काही मुलांचं असं आहे की IT बॅकअप नाहीये. IT त्यांचं एम आहे की त्यांना IT मध्ये जायचं आहे, बट ऍज अ फ्रेशर त्यांचा गॅप पडलेला आहे. म्हणजे 2021 पासून माझ्याकडे स्टुडंट आहेत की 2022 पासून स्टुडंट आहेत जे IT साठी ट्राय करत आहेत, पण त्यांना IT जॉब मिळत नाही. त्यांच्यासाठी काय इनपुट? ज्यांना जॉब नाही मिळत आहे त्यांनी अनालाइज करा की तुम्हाला काय अपस्किल करा लागणार, ज्याच्यामुळे जॉब तुम्हाला नाही मिळत आहे. काय होते की तुम्ही जसे डेव्हलपर्सचे सर्टिफिकेशन घेऊन मार्केटमध्ये आहे, करेक्ट. तसे लॅक्स ऑफ स्टुडंट्स आहेत. बरोबर. ठीक आहे. आणि हँडफुल ऑफ जॉब्स अवेलेबल आहेत. आणि सध्याची करंट जे मार्केट कंडिशन आहे, एव्हरीबडी नोज Correct. अबाउट इट, की तुम्ही स्विच करता, तुम्हाला जॉब नाही मिळत आहे. ज्यांचे जॉब आहे त्यांचे ले ऑफ्स होत आहे. कंपनी जे आहे ते ले ऑफ्स करत आहे. सो हे सगळे जे आहे ते तुम्हाला स्ट्रेस करतात. पण तिथनं निघायसाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वतःला अपस्किल करू शकता. बरोबर. जेव्हा तुमच्या इंटरव्ह्यू शेड्यूल होते त्याला तुम्ही अंडरस्टँड करू शकता की मी रिजेक्ट का बरं झालो. ऍब्सोल्युटली. यू कॅन आस्क युअर HR एज वेल, जे तुमचे इंटरव्ह्यूज शेड्यूल करून देत आहे, की व्हॉट इज द रिझन दॅट आय गेट रिजेक्टेड. ते मे बी ते लेम आन्सर सांगू शकतात की ड्यू टू वी हायर्ड समवन एल्स, वी हॅड बेटर कॅन्डिडेट, समथिंग लाईक दॅट. सो त्यांना फक्त एक ईमेल करून द्यायचं की समटाइम्स व्हॉट हॅपन की त्या HRच्या ईमेल्सवर आपल्या इंटरव्ह्यूवरचा पण ईमेल असतो. जस्ट राईट इट टू दॅम की व्हॉट डू यू थिंक, from where I should improve, why you rejected me, is there any specific reason. It helps us to get the momentum. इंटरव्ह्यू फीडबॅक, Interview feedback, रिजेक्टचा फीडबॅक. so it gives us the whole and soul picture that why I get rejected करेक्ट. from that company. आणि जर तुम्हाला इंटरव्ह्यूज कॉल्स नाही येत आहेत, so then you need to work on your resume. तुम्हाला तुमच्या रिझ्युमे मध्ये काय मेन्शन करायचं आहे, काय हायलाइट्स करायचे आहे. जे आजकाल काय असतात की सॉफ्टवेअर्स असतात, HRMS सॉफ्टवेअर असतात, जे तुमचे रिझ्युमे फेच करून डायरेक्टली जे मॅच रिझ्युमे आहेत ते त्यांना शो करतात. तर तुम्हाला ते अल्गो बघावं लागणार. ते एव्हरी जॉब प्रोफाईल हॅज ऑल दोज कीवर्ड्स. करेक्ट. ऍब्सोल्युटली. दॅट प्रेफर युअर रिझ्युमे ऑन द टॉप लिस्ट ऑफ द HR. ऍब्सोल्युटली करेक्ट. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला वर्क अराउंड करावं लागणार. यू कॅन यूज ChatGPT, DeepSeek, वॉट एव्हर द फ्री AI सॉफ्टवेअर्स आर देअर, हू कॅन अनालाइज युअर resume in free of cost and give you the feedback that this is all which you required in your resume to apply for this particular job. So तुमची prompt engineering should be good in AI. Correct. The command should Absolutely be right in the AI. तर त्यामुळे तुम्हाला रेझ्युमे पण एडिट करता येईल, प्रॉपर रेझ्युमे प्रेझेंट करता येईल. रेझ्युमे एकदा त्यांच्या प्रायोरिटी लिस्टवर आला, आज त्यांचे जो रिक्वायरमेंट नाहीये, मे बी 2 months later they will call you for sure. 100%. सो आपण जसं आता डिस्कस करतोय की हाऊ टू एंटर
की हाऊ टू एंट्री. ओके, हम्म. फर्स्ट एंट्री इन IT. हम्म. सो एंट्री पॉसिबल आहे. समजा पॉसिबल आहे म्हणजे जसं की तू इझिली पॉसिबल केलं, हम्म. जे की लोक त्यासाठी स्ट्रगल करतायत. हम्म. सो यामध्ये कुठले रोल होते की जे मुलांनी, म्हणजे जसं काही काही जण मुलं म्हणतात की आम्हाला एंट्री करायची आहे, माझं कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे. हम्म. काही मुलं म्हणतात की मी डेव्हलपमेंट कडे जातोय, हम्म. बट आफ्टर दॅट सम टाइम लाईक दे सम पीपल त्यांना सांगतात की अरे नाही, डेव्हलपमेंटला आता नाही राहिलं, हम्म. तुम्ही टेस्टिंग कडे जा. हम्म. टेस्टिंग नाही राहिलं, तुम्ही बिझनेस अनालिस्ट कडे जा. हम्म. म्हणजे मुलं कन्फ्युज आहेत हम्म. की कुठल्या टेक्नॉलॉजी करायच्या आणि काय करायचे, कुठल्या गोष्टी. जसं की आता Okay. सांगितलं एक हम्म. फॅक्टर की रिझ्युमे. हम्म. तर मी विचाराल की तुझ्या केसमध्ये काय काय तू हे केलं, की कम्युनिकेशन असेल, प्रोफाईल असेल, हम्म. रिझ्युमे असेल, हम्म. कुठले फॅक्टर, स्किल सेट असेल, हम्म. कॉन्फिडन्स असेल, हम्म. असे कुठले फॅक्टर तुला युजफुल राहिले हम्म. जे IT मध्ये तुला आतापर्यंत स्ट्रगल हे करताय, म्हणजे So, सर्वाइव्ह करताय. what I analyzed in myself, maybe you can replicate the same in your life as well. जर तुम्ही कोडिंग मध्ये छान आहात, पण तुम्ही इंट्रोवर्ट आहात, बरोबर. सो गो फॉर डेव्हलपमेंट. यू आर गुड इन ट्रॅकिंग द बग्स, की तुम्हाला कमी, म्हणजे ते असते ना कोणी कोणी लोक की तुम्ही काय बोलला त्याच्यामध्ये कमी काढतात. करेक्ट, बरोबर. इफ यू आर गुड इन दॅट, गो इन टू टेस्टिंग. करेक्ट. If you are good in communication, you want to handle people, you want to handle customers or clients. Okay. Correct. You are the one who is responsible for taking the responsibility of the entire product. Then go into business analyst. बरोबर. ओके, बिकॉज बिझनेस अनालिस्ट इज समवन, जर तुम्ही थोडीशी पण चुकी केली आणि डेव्हलपरने ते डेव्हलप करून घेतलं, त्यानंतर एव्हरीथिंग विल कम डाऊन टू यू. There will be three-way pressure. First pressure will be from the project management team. Second pressure will be from the Scrum team, and Correct. third pressure will be from your clients or customers. Absolutely. That why you have taken this kind of wrong requirement. तर याला हँडल करता जर तुम्हाला येते, if you know you can handle this, I'll prefer if you are not from management, so first become tester and then become BA. First become developer and then become BA. Don't directly become a BA. If you are not from a management background, because not only I've done my engineering, but also I've done my management. Means how to choose profile, it's totally depend upon our skill. Yes, our skill, what we are good into. Correct. This is exactly will guide you towards your career journey. Otherwise, choosing a wrong path will lead you to wrong direction. Absolutely. Wherein you will collapse your career in future. Yes, absolutely. सर, त्यामुळेच आय थिंक तुम्ही स्वतःला थोडंसं बघितलं पाहिजे. सो थिंक केलं पाहिजे, अनालाइज केलं पाहिजे की आपल्यामध्ये स्किल काय आहे आणि आपण कुठल्या प्रोफाईलसाठी जॉब सर्च करतोय किंवा काय. सो ॲज डिस्कस की आधी प्रोडक्ट ओनर, त्यानंतर BA. तर त्यामध्ये समजा ॲज अ फ्रेशर तर आपण एंट्री केली आणि त्या लेवलला डायरेक्टली तू गेला, तर हे कसं. या सो Journey. माझा सिन्स चाइल्डहुड हेच आहे की I always find myself in a position wherein if somebody is doing good work, so how I can reach into that position. Correct. Just like you have asked me, there will be so many of your viewers ज्यांना असं वाटत असणार की यार हे इथपर्यंत पोहोचले, हे तर आपण पण करू शकतो, हे जे बोलत तरी आपण पण करू शकतो. सो दिस इज व्हॉट आय हॅव एनालाइज्ड. When I was a BA, I saw so many product owners in HSBC when I was there. कि यार these people are gathering the requirement, writing the acceptance criteria, and executing the product roadmap. हे तर मी पण करू शकतो. तर मी BA होतो त्यावेळेस आय हॅव डन दी CSPO सर्टिफिकेशन, सर्टिफाईड स्क्रम प्रोडक्ट ओनर. Then my project manager of HSBC given me a chance. She was a very good lady who had helped me into that part to understand that how I can explore my career. त्यांनी मला म्हटलं कि प्रतीक, आप जो है स्क्रम मास्टर भी ट्राय करो. वी डोंट हॅव, आमचं स्क्रम मास्टर आहे नाही, तर ट्राय करून बघ, तुला जमलं तर बघ, 2 महिने तरी ट्राय कर. जेव्हापर्यंत आम्ही स्क्रम मास्टर रिक्रूट नाही करत तेव्हापर्यंत तू स्क्रम ची जी सेरेमनीज आहे ते लीड कर आणि टीमला लीड करून बघ काय होते. तर at that time I was not only a BA but also a part-time scrum master. Then I've understood my capability की मी हे पण करू शकतो. So after completing my CSPO, I have immediately enrolled for CSM certification, Certified Scrum Master, and I have done the CSM. So now I was having 2 skills. So I wanted to switch. So when I get into the market, I got a call for both the positions. मला BA साठी पण कॉल यायचे, मला प्रोडक्ट ओनर साठी पण कॉल यायचे, स्क्रम मास्टर साठी पण कॉल यायचे. माझ्यासाठी एक वाईड एरिया ओपन झाला, सो दॅट आय कॅन प्ले अराउंड इन पॅकेज. करेक्ट.
जे माझं पॅकेज होता त्याच्याने हम्म. मी 200% जम्प घेतली. अरे वा. 200% जम्प. ऍक्च्युली माझ्याजवळ मल्टिपल ऑफर्स होते. हम्म, हम्म. सो मी त्या ऑफर्सला यु नो त्या ऑफरवरती प्ले करू करू मग त्या एक स्पेसिफिक अमाऊंटवर पोहोचलो. सो ह्या इट वॉज एक लाईक दॅट. ही जी आता पॅकेज वरती आपण आलोय, जसं हम्म. की आता जसं की जर्नी जसं तू शेअर केली, हम्म. तर त्यामध्ये मला एक विचारायचं आहे की आता 2005, 4, 3 मध्ये 2023 पासून असं चालू आहे की आयटी मध्ये तेवढं पॅकेज नाहीये, हम्म. स्विच केल्यानंतर पण एवढं पॅकेज भेटत नाहीये हम्म. किंवा सेम कंपनीज मध्ये इन्क्रीमेंट नाहीये. हम्म. तर तुझ्या केसमध्ये असं काय झालं किंवा सध्या काय सांगशील की खरंच मार्केट तसं आहे का, किंवा जर नसेल तर आपण स्वतः इन्क्रीमेंट कसं घेऊ शकतो? ओके. आपण स्वतः इन्क्रीमेंट कसे घेऊ शकतो याचं मी खूप छान आन्सर देणार जे मी इम्प्लिमेंट केलं आहे. ग्रेट. की डोंट रिलाय ऑन कंपनीज की ते तुम्हाला तुमच्या करिअरला अपस्किल करतील, तुमच्या पॅकेजला अपस्किल करतील. डोंट रिलाय ऑन दॅम. दे आर नो बडी टू टीच यू दॅट हाऊ टू वॉक ऑन टू योर करियर पाथ. ठीक है. तर माझा फंडा सेम होता कि ये मुझे नहीं दे रहे पैकेज, मैं यहाँ पे एक सर्टेन अमाउंट ऑफ टाइम मी इथे काढणार. ठीक बरोबर. आहे. तर सर्टेन अमाउंट ऑफ टाइम काढल्यानंतर देन आय विल अपस्किल मायसेल्फ बिफोर गोइंग इन टू द मार्केट. अँड मला जर पॅकेज पाहिजे तर मी स्वतः का नाही ग्रॅब करू शकत? मी मी कशाला वेट करणार की मला कोणती कंपनी येणार? फॉर एक्झाम्पल मी इंटरव्ह्यू देत आहे एक XYZ कंपनीच्या. फॉर एन एक्झाम्पल 18 LPA आला. त्याला स्विच करून मी 22 घेतलाय, त्याला स्विच करून मी अगेन 24 घेतलाय. मी हे 2022 ची गोष्ट सांगत आहे तुम्हाला. ओके. तर इट वॉज लाईक दॅट. आय वॉज इन टू दॅट फेज वेर इन आय डोंट वॉन्टेड की एक कंपनी माझं डिसिजन घेणार की मी कसं करिअर गुड करणार. ते मला इन्क्रीमेंट नाही देत आहेत, ते मला अपॉर्च्युनिटी नाही देत आहेत, दॅट इज ओके. आय विल क्रिएट अपॉर्च्युनिटी बाय मायसेल्फ फॉर मायसेल्फ इन टू द मार्केट. सो ते मला असं वाटलं की कोणी पण जे पण तुमचे व्ह्युअर्स आहेत, जे पण बघत असतील की इफ कंपनी इज नॉट गिव्हिंग यू इन्क्रीमेंट, डू सम सर्टिफिकेशन्स, एक्सप्लोर द मार्केट. तुम्ही फक्त बसून नका जा घरी की यार माझं पॅकेज नाही इन्क्रीज होत आहे, 12 LPA वर आहे मी, इट्स बीन 2 years 3 years माझं पॅकेज नाही इन्क्रीज होत आहे. सो एक्सप्लोर द मार्केट. जे आज तुम्ही लॉस घेता इन IT इंडस्ट्री दॅट विल नॉट रिकवर थ्रू आउट युअर लाईफ. For example, if I am getting a salary of 3 lakhs a month today, but I have the capability to get 5 lakhs a month. So हे जे 2 lakhsचं बॅरियर आहे ना, हे जे मला आज जानेवारीच्या मंथ मध्ये जे मला लॉस झाला ते कधीही रिकवर करता येणार नाही थ्रू आउट माय लाईफ. दिस इज नॉट अ बिझनेस, दिस इज अवर IT जॉब. सो ऑलवेज थिंक की तुम्हाला जे पे होत आहे आणि जे मार्केट स्टँडर्ड आहे ते काय सिमिलर आहेत का? जर नाही आहेत और वी आर नॉट क्लोज टू इट, सो जस्ट स्विच द जॉब. सिम्पल. ओके. सो मग आताचे नॉर्मल मध्ये खूप काही काही लोक असे आहेत की 3-3, 4-4, 5-5 इयर्स पासून बाहेर इन्क्रीमेंट भेटत नाहीये किंवा त्यांना ऑफर लेटर भेटत नाहीये, म्हणून सेम कंपनीज मध्ये राहत आहे, त्यांचा कम्फर्ट झोन मध्ये राहत आहे. त्यांच्यासाठी काय सांगशील की खरंच त्या सेम कंपनीमध्ये राहिलं पाहिजे का सध्या टाइम आहे 2026 मध्ये स्विच करण्याचा? So comfort zone, I can say there are two different मी म्हणू शकतो मेथड्स त्यामध्ये. एक फर्स्ट मेथड हे आहे की देर विल बी युअर सम ऑर दी अदर कंडिशन की तुम्ही त्या कंपनीमध्ये या बिकॉज फॅमिली इश्यूज और समथिंग लाईक दॅट. सो ॲट दॅट केस बी व्हेरी वाईज वाईल स्विचिंग द जॉब. मे बी तुम्ही हिंजवाडीला राहता, तुम्हाला खराडीला जॉब मिळणार. आता माझ्यासाठी कम्युट करणं जो डिफिकल्टी मला येत आहे, आय वॉज हॅव्हिंग अ जॉब इन हिंजवाडी, नाव आय एम कम्युटिंग टू खराडी. तिथे कुठे ना कुठे मला माझे 4 hours कॉम्प्रोमाइज करावं लागत, बट आय एम ओके विथ इट बिकॉज आय गॉट एन इन्क्रीमेंट विच आय नेव्हर थॉट की मला मिळणार. सो आय एम ओके विथ इट. इफ यू आर गेटिंग that much of money and you are committing, that is okay. If you are switching just because you want to get out of your comfort zone, so now असं होणार की तुम्हाला तो सेटअप करायला वेळ लागणार न्यू कंपनीमध्ये जो तुमच्या कम्फर्ट झोनचा सेटअप इथे आहे. बरोबर. ते फॅमिलीच्या म्हणा की तुमच्या जॉबच्या म्हणा की तुमच्या पॅकेजच्या म्हणा, सगळ्या गोष्टीच्या. जर तुम्ही न्यू कंपनीमध्ये जाता तिथे न्यू प्रकारची पॉलिटिक्स होते, न्यू प्रकारचे लोक असतात, न्यू प्रकारचे सिस्टम असते. करेक्ट. ते सगळे अंडरस्टँड करता करता समटाइम्स काय होते की तुमचा जो 1 वर्षाचा परफॉर्मन्स आहे तो जज केला जाते की याने तर 6 महिने या सगळ्या गोष्टीच घेऊन घेतले, रिमेनिंग 6 महिने आणि हलकासा परफॉर्मन्स दिला, याला इन्क्रीमेंट नका द्या. तो एक माइंडसेट यू शुड हॅव वाईल स्विचिंग की जर मी आता स्विच करत आहे तर मला हे सगळ्या गोष्टी अनालाइज करायच्या आहेत आणि इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजी बनवायची आहे न्यू कंपनीमध्ये जायच्या अगोदर. हे तर झाला एक पार्ट. आता सेकंड पार्टवर आपण येऊ की आपण कम्फर्ट झोन मध्ये आपल्याला स्विच करायचं, आपल्याला एक
वे नाही मिळत आहे स्विच करायची. दॅट हम्म. मीन्स यू आर यूज टू ऑफ दॅट कम्फर्ट झोन. ऍब्सोल्युटली करेक्ट. Either you don't want your brain to explore the market or Correct. explore the new capabilities, Correct. or else you just want that मी या कम्फर्ट झोन मध्ये माझी सॅलरी येते, आय एम हॅपी. करेक्ट. ठीक आहे. तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे की थोडंसं स्वतःला पुश करावं लागणार, थोडासा. एकदा तुम्ही स्वतःला पुश केलं, एक अपस्किलिंग सर्टिफिकेशन केलं, तर तुम्हाला बूस्ट मिळून जातं, एक कॉन्फिडन्स मिळून जातं की आय हॅव अ सर्टिफिकेशन, आय हॅव न्यू स्किल्स. मी अप्लाय करून तर बघतो. मग तुम्ही अप्लाय करता, तुम्हाला कॉल्स येणं स्टार्ट होतात. ठीक आहे. मग त्यानंतर मग तुम्ही स्विच करू शकता. सो फर्स्ट स्टेप इज upskilling yourself. Second step is pushing you towards applying for those jobs. And third step is making a strategy, creating a strategy why I am failing, की मला ते कंपनी रिक्रूट नाही करत आहे, जे पण आपली ड्रीम कंपनी आहे. करेक्ट. ठीक आहे. तर दिस इज हाऊ यू शुड स्टेप बाय स्टेप मेक युअर स्ट्रॅटेजीज टू स्विच द जॉब. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे इट मीन्स की ॲज अ फ्रेशर आपण जॉब एंट्री कसं करतो, एकदा एंट्री केल्यानंतर ग्रोथ कशी पाहिजे आपल्याला, आणि एकदा जर तुम्ही समजा एखाद्या कंपनीमध्ये जॉईन केलं तर 3 इयर्स 4 इयर्स 5 इयर्स जर तुम्हाला ग्रोथ पर्सनली आणि प्रोफेशनली हवी असेल, तर जसं प्रतीकने शेअर केलं की यार तुम्हाला तुमच्या स्वतःहून बघावं लागेल की कंपनी आपल्याला पुश नाही करणार आहे, कंपनीला आपल्या करिअरचं घेणं देणं नाहीये. सो यू हॅव टू टेक दी ऑपॉर्च्युनिटी आणि तुम्हाला तुमचं पॅकेज आणि ग्रोथ भेटणार आहे. हे जे ट्रान्झिशन आहे आयटी मध्ये, ओव्हरऑल एक्सपिरियन्स किती आहे आयटी मध्ये? मला 8 इयर्सच्या जवळपास. 8 इयर्स आहे. पण 8 इयर्स मध्ये 3 ते 4 रोल्स एकदम स्मूथली ट्रान्झिशन केले, तर ते इझी आहे का? कारण नाही. खूप लोक बोलताय की यार एक प्रोफाईल सोडून दुसऱ्या प्रोफाईल मध्ये जायचं म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स काउंट होणार नाही, स्टार्ट पासून करायचं आहे, ऍज अ फ्रेशर म्हणून स्टार्ट करायचंय. तर मग हे इझी आहे का? एवढं स्मूथली कसं? No, it is very difficult. It is not at all easy. If you ask anyone who is having 20 years of experience or so, आणि तुम्ही त्यांना सांगणार की you need to get into 3-4 roles in a period of 7 or 8 years of time. So they will immediately say it is next to impossible. पण मी याला पॉसिबल केलंय बिकॉज ते एक झील असते, एक इंटरेस्ट लेवल असते, एक पर्सन टू पर्सन कॅपेबिलिटीज व्हॅरी करते टू हँडल मल्टिपल रोल्स. समटाइम्स कोणी लिव्ह वर राहायचं, तर मी त्याची पोझिशन घेऊन घ्यायची. बेसिकली दिस इज व्हॉट आय यूज टू डू. माय स्क्रम मास्टर इज ओनली हे कॅन आय टेक युअर स्क्रम कॉल्स, कॅन आय टेक प्लॅनिंग कॉल, ते हो म्हणायचे. ते शिकायला मिळते आपल्याला. तर ते माझ्यामध्ये ऑलरेडी जिज्ञासा होती अगोदरपासून की शिकायचं आहे, नवीन शिकत राहायचं आहे. मला एव्हरीडे माझ्यासाठी तेच असतं की मी काही नवीन बघतो, मला शिकायची खूप तीव्र इच्छा होते आणि मी ते मग त्याला अडॉप्ट करायसाठी प्रयत्न करतो. ओके. जसं आपलं डिस्कस चालू आहे, तुम्हाला थोडंसं हॉबीज वरती यायचं, पर्सनल काही क्वेश्चन वरती. तर आयटी मध्ये आहे एवढं ट्रान्झिशन, एक 8-9 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि खूप ट्रान्झिशन मी बघतोय. जसं आपण डिस्कस करतोय की आयटी रिलेटेड खूप आवड आहे, स्किल बेस्ड लर्निंग, ट्रान्झिशन फेज खूप सगळे गेले. मग सोबत काही हॉबीज आहेत का? आणि आहेत तर मग ते आपल्याला वेळ भेटतो. सो माझी खूप सारी हॉबीज आहेत. जसं मी जिम जातो, मी प्ले स्टेशन 5 खूप खेळतोय. गेमिंग मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. माझ्या मित्रांसोबत मी रात्री लॅन गेमिंग खेळतो, कॉल ऑफ ड्युटी. 3 hours 4 hours, कधी कधी रात्रीचे 12-1 वाजून जातात. जेव्हापर्यंत माझी वाईफ आता पण जेव्हापर्यंत माझी वाईफ मला म्हणत नाही की बस हो गया, कितना खेलोगे, तेव्हापर्यंत माझ्या सुरूच असतं. ते झाली. बाईक रायडिंग माझी हॉबी अगोदरपासून होती. एक वर्षाचा ब्रेक पडला लास्ट इयर आणि या वर्षामध्ये आता मी न्यू बाईक घेतली आहे. तर ते एक हॉबी आहे माझी. त्याच्या व्यतिरिक्त माझी हॉबी असतं रिसर्च अनालिसिस, पॉलिटिक्स माझी खूप छान हॉबी आहे. मे बी समडे इन लाईफ आफ्टर आय गेट बोर्ड ऑफ IT, सो आय मूव्ह टू पॉलिटिक्स मे बी, बिकॉज माझ्या राष्ट्र सेवा हे माझ्या अगोदरपासून ड्रीम होता, जे मी नाही करू शकलो सम ऑर दी अदर रिझन्स इन लाईफ. तर ते एक माझा ड्रीम आहे. मे बी समोर जाऊन मी कोणती पार्टी जॉईन करणार, मे बी आफ्टर 40-45 years ऑफ एज ऑल्सो, आफ्टर 10 years ऑल्सो फ्रॉम इयर. तर माझा तो एक ड्रीम आहे जो मला परस्यू करायचा आहे. तर तो एक माझा खूप पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे. तर हे सगळे माझे हॉबीज आहेत. मी कॉन्स्टंटली बिझी असतो. माझी वाईफ मला म्हणते की यू आर कॉन्स्टंटली बिझी ऑन सम ऑर दी अदर थिंग्स. म्हणजे तुमचा वेळ असंच निघून जातो. सकाळी मी 5:30 ला as soon as I wake up, I go to bike ride. I came back, then I go to gym. I came back, then I work on office things and all. And then at night, sometimes I go and play cricket tough. Sometimes I play PS5. So असंच माझा वेळ पुन्हा निघून जातो. जेवढं इझिली म्हणजे प्रत्येक जेवढं इझिली सांगतोय, एक्सप्लेन करतोय, ते फक्त म्हणजे सगळेजण नसतात. मला अजून एक त्याच रिलेटेड क्वेश्चन करायचा आहे
की खूप लोक बोलतात की हम्म. आयटी मध्ये प्रेशर आहे, हम्म. आयटी मध्ये स्ट्रेस असतो हम्म. आणि त्या स्ट्रेसमुळे आपण आपल्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही हम्म. किंवा काही नाही. काही लोक बोलतात की आम्ही 9-10 ला लॉग इन करतो, हम्म. रात्री 11-12 पर्यंत वर्क. करेक्ट. बट मग तुझ्या केस मध्ये असं आहे का की स्ट्रेस घेतो कामाचं किंवा फॅमिलीला वेळ भेटत नाही, असं काही झालं? म्हणजे आय ऑलवेज प्ले विथ माय डॉटर, जेव्हा पण मला वेळ मिळते इन बिटवीन. म्हणजे आमच्या 4 days 3 days वर्क फ्रॉम ऑफिस आणि 2 days वर्क फ्रॉम होम आहे. हम्म. ते जे 2 days मिळतात तिथे आय स्पेंड सम टाइम विथ माय डॉटर इन बिटवीन. हम्म. पण ऍज फार एज द स्ट्रेस कन्सर्न, मी स्ट्रेस तो हावी होऊ देत नाही माझ्यावरती. माझ्यासाठी ऑफिस इज लाईक सेकंड प्रायोरिटी. फर्स्ट प्रायोरिटी इज सी वी गॉट वन लाईफ. ठीक आहे, एकदा जीवन मिळालं आहे. सो आता ज्या एजमध्ये मी आहे त्या एजमध्ये मला परस्यू करायचे माझे ड्रीम्स. मी ट्रॅव्हल खूप करतो, एज यू ऑलरेडी नो, आय बीन टू 7-8 कंट्रीज ऑलरेडी. तर मी ट्रॅव्हल करतो, मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी पण वेळ देतो. आणि माझ्यासाठी ऑफिस सेकंड प्रायोरिटी असते, त्यामुळे मी पर्सनल लेवलवर स्ट्रेस नाही घेत. सपोज माझ्या आता रिसेंट एक केस झाला होता जिथे माझ्या आयटीने मला म्हटलं होतं, रजिस्ट्रेड इंजिनियर ज्याच्या अंडर स्क्रम मास्टर्स असतात, त्यांनी मला म्हटलं होतं की दिस इज समथिंग, दिस वर्क नीड्स टू बी डन टिल एंड ऑफ द डे. आय सेड ओके. मी त्याला पर्सनल लेवलवरती स्ट्रेस नाही घेतलं, मी लॉग आउट करून घेतलं होतं त्यानंतर पण. मी म्हटलं ठीक आहे, अभी नाव आय हॅव लॉग्ड आउट ॲट 9-9:30. So if I have already planned to go and play on cricket turf. ठीक है? So I'll come back and then I'll do. It's not something he said I have taken lot of stress and now I have to do it. So it is not like that. So मी कोणाला पण हेच सांगणार की यू गॉट वन लाईफ. जे पण तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला स्ट्रेस मिळतो त्याला पर्सनल लेवलवर नको येऊ द्या. म्हणजे तुम्ही थोड्या वेळाने करा. इट्स नॉट इमिजिएट. इफ समवन इज आस्किंग इमिजिएटली, टेक सम रेस्ट, टेक सम ब्रेथ, डू इट आफ्टर सम टाइम वेन यू आर फीलिंग गुड और समथिंग लाईक दॅट. सगळ्यांच्या एक वेगळं वेगळं स्ट्रेस बस्टर चा एक प्रक्रिया असते. एव्हरीबडी हॅज सम पीपल वॉच मूवीज, सम पीपल जस्ट गो अँड वॉक. तर माझा स्ट्रेस बस्टर थोडा वेगळा आहे. मी PS5 वगैरे खेळत असतो. तर आपल्याला स्ट्रेस जितका होऊ शकेल तितका ऑफिसचा कमी घ्यायचा आहे. त्याला एक सेकंड प्रायोरिटीवर ठेवायचं. फर्स्ट प्रायोरिटी शुड बी युअर लाईफ. अँड असं नाही की आपल्याला ऑफिसला सोडून द्यायचं आहे. आपल्याला ऑफिस पण करायचं आहे. पण जेव्हा आपल्याला वेळ मिळत आहे, जो काम करायचं, आपल्या जे टास्क असतात, डेली टास्क, त्याला नोट डाऊन करायचं, लिस्ट डाऊन करायचं, त्याला प्रायोरिटी सेट करायची आहे. फॉर एक्झाम्पल, माझा जो डे स्टार्ट होतो 11-11:30 मी लॉग इन करतो. आय नोट डाऊन द लिस्ट ऑफ द थिंग्स जे माझ्या टॉप प्रायोरिटीवरती, स्टिकी नोट्सवरती, आणि ते मी स्टिक करून ठेवतो माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. आणि एक एक होत राहतात, ते एक एक मी काढत जातो की आय हॅव टेकन डेली स्क्रम कॉल, I have taken planning, I have taken retrospective meetings. So these are already done. Now remaining is something which is related to documentation, which are very important. त्याची एक टाइमलाईन असते. आपल्याला दरवेळेस लास्ट मोमेंट पर्यंत वेट नाही करायचं आहे. आपल्याला त्याच्या अगोदरच तो काम करून इन्फॉर्मेशन द्यायचे किंवा कम्युनिकेशन करायचं आहे की दिस इज ऑलरेडी डन. त्याच्याने काय होतं की आपले जे टास्क आहेत ते कमी होत जातात. आपला टाइम मॅनेजमेंट आणि टास्क मॅनेजमेंट दोन्ही एक प्रॉपर वेने एक्झिक्यूट होतो. नाईस. जे आपलं आजचं जे काही डिस्कशन झालं त्यामधून म्हणजे खरंच काही गोष्टी, मला पण काही पॉइंट आहेत की जे हायलाइट करू शकतो आणि जे माझ्या आयटी करिअर मध्ये मी इम्प्रूव्ह करू शकतो. तर मला पण काही पॉइंट खूप छान वाटले, त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि तुम्हाला पण प्रत्येकचे जे काही ऍज अ फ्रेशर, ऍज अ एक्सपिरियन्स, ऍज अ ग्रोथ, प्रोफेशनल ग्रोथ, पर्सनल ग्रोथ, हॉबीज जशा मेंटेन केल्या त्यांनी, जसं ट्रान्झिशन केले, स्मूथली ट्रान्झिशन केले आणि तो आता चांगल्या पोझिशनला आहे. सर्टिफिकेशन आहेत, खूप सारे स्किल्स गेन केलेल्या आहेत. आणि खरंच आयटी मध्ये जर सर्वाइव्ह करायचं असेल ना, तर अशा गोष्टी तुम्हाला पाहिजेतच. तुमच्याकडे तेवढं स्किल पाहिजे आणि तुम्ही तेवढं अडॅप्ट केलं पाहिजे. तर प्रत्येक जसं इन्व्हाइट जस्ट मी एक मोटिवेशन साठी एक गोष्ट ऍड करणार तुमच्या व्ह्युअरसाठी. सो इफ यू आर BA, you will get as a fresher a package of approximately, you can say, from 3 LPA to 12 LPA. Okay. If you become senior, you get package of up to 18 to 24 LPA. Yes. If you become product owner, senior product owner, you can get a package of up to 35 LPA. Okay. And if you become a scrum lead or you're leading multiple teams, so you will get easily a package of 45 plus. So great. it is not something ki it is not achievable. It is achievable, but you have to put a lot of efforts in that to achieve it. It's not easy. Yes, absolutely. Package achievable आहे, but it's not easy, but it's not impossible. Okay, तुम्ही अचीव करू शकता, but you have to do some certification,
स्किल अपग्रेड करायला लागेल तुम्हाला. या गोष्टी तुम्हाला डेली मध्ये अप टू डेट तुम्हाला अपडेटेड स्वतःला ठेवावं लागेल, तरच तुमचे गोल अचीव्ह होतील. परत एकदा थँक्यू प्रतीक. थँक्यू सो मच देव. आणि प्रॉपर एकदम गोष्टी सगळ्या शेअर केल्या. ऍज अ फ्रेशर तो एक्सपिरियन्स आय थिंक सगळ्यांसाठी हे हेल्पफुल झाला आहे. सो एक छोटस गिफ्ट आहे तुला देवतर्फे. थँक्यू सो मच देव. थँक्यू सो मच. अँड येस, थँक्यू ऑल. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा पॉडकास्ट शेअर करा आणि येस चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.